कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडांविरोधी पथकाने राजस्थान येथून केले जेरबंद आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांच्या कंपनीने भागीदारीमध्ये आडगाव निफाड औरंगाबाद या रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे। सदर बांधकाम नुकसान भरपाई पोटी मिळणारा मोबदला सुमारे 12,61,68,000 ही रक्कम बनावट दस्त बनवून बँकेत सादर करून शकूर अहमद जमालुद्दीन सय्यद यांनी सदर रकमेचा कट कारस्थान रचून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पुण्यातील मुख्य आरोपी शकूर सय्यद हा इंदोर येथून सध्या राजस्थान येथे असल्याची माहिती मिळताच गुंडांविरोधी पथकाने तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून फत्तेपूर रोड अलीनगर सीकर या परिसरातून शकूर सय्यद यास सापळा रचून ताब्यात घेतलं। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, भूषण सोनवणे, कल्पेश जाधव, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनीता कवडे आदींनी ही कारवाई पार पडली। एनसीएन न्यूज साठी रोहन दानी, नाशिक।